काय शोभीला म्हणावं, केवढा मोठा दोघांनी मिळून प्लॅन केलाय. पोटच्या पोरीन असं वागावं. हाय अंबाबाई, काय दिस दाखवायला आलीस ग? अगं शांत होय कारभार. आता तेच करावं लागणार आहे. एक काम कर, माझ्यासाठी एक फक्कड असा चहा कर जा. शुभ थांब. काय झालं ना इकडे काय? बस इथं. अरे बस बस बस. काय झालं? बाप आहे मी तुझा. बोलला नाहीस ना तरी डोळ्यातलं दुःख वाचता येतं मला. काय झालंय? अरे लेका बोल. मनातलं बोललास ना की मन लई मोकळं होतंय. बोल. श्रावणी संकट बी नसलंय का तुझं काही? जाऊ द्या ना. जाऊ दे. कसं मला कळलं पाहिजे ना. तू ना माझ्या बाबांचा नोकर आहेस. तू तुझी लायकी विसरला असशील, पण मी विसरले नाहीये. हे बघ, आपण ना फक्त चांगले मित्र आहोत. तुझ्या मनात जर माझ्याबद्दल काही गैरसमज असेल ना, तर तो प्लीज काढून टाक आणि जा तू इकडनं. अण्णा, श्रावणी माझ्याशी लई चुकीच्या पद्धतीने वागली. तिनं माझी लायकी दाखवली. श्रावणी ना मला असंच वाटायचं की श्रावणी माझ्याशी असं कधी नाही वागू शकत. आमचं काहीतरी नातं आहे. पण नातं बितर काय नाही अण्णा. ती फक्त एका नोकरावर माणूस म्हणून जीव लावत होती आणि माझा एक गैरसमज झालेला. गोड गैरसमज. परत श्रावणी असं वागली याला नक्कीच काहीतरी कारण असेल ना. कारण असेल तर मला सांगावं तिनं. हे बघ, काही गोष्टी सांगता येत नाही, त्या आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात. कदाचित तिनं तुला सांगितलं असेल पण तू ऐकून घेतलं नसेल, नाहीतर तिला संधीच गावली नसेल तुला सांगायची. संधी कशी गावली नसेल अण्णा? तिचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर संधीची वाट बघायची नाही तिनं. अहो अण्णा, माझं तिच्यावर प्रेम आहे, अफाट प्रेम आहे. मी जगाला आरडून सांगू शकतोय, श्रावणी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुठलं बी संकट येऊ दे अण्णा, मी त्याला सामोरं जाऊ शकतोय प्रेमासाठी. अगदी 200% खरं आहे शुभ तुझं. पण कसं असतंय माहितीये काय, आपण प्रेमाची व्याख्या आहे ना आपल्या मताप्रमाणे करत असतो. आता एकंदर श्रावणीच्या आयुष्याकडे बघ ना. आई विना लहानाची मोठी झालेली पोर आहे. बापाच्या मायापासून अजून वंचित आहे. तिच्या आयुष्यात किती संकट आली असतील, किती दुःख आली आहे. कदाचित ती प्रेम करायला बी भीत असेल. मला एक सांग, त्या दिवशी दारूच्या नशेत तू प्रेमाची कबुली दिलीस, त्याच्यानंतर आज तागायत एकदा तरी शुद्धीत तिच्याकडे प्रेमाची कबुली दिलीस? घाबरायलायस तिला, कारण शोधायलायस. हे बघ शुभ, तुला बाप म्हणून सांगायला, प्रेमाची परीक्षा घेशील तर फसशील. तुला तुझ्या प्रेमावर विश्वास असायला हवा. आता कारभारणीच बघ ना. इतकी वर्ष झाली संसार करायला माझ्या संग, तिला काडीभर बी सुख नाही दिलं मी. लई वाईट नवरा आहे मी त्या बाबतीत. तिच्या जागी दुसरी कोणी असते ना तर मला खवाच सोडून गेली असते. पण नाही, 3 लेकरांना जन्माला घातलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, कुरकुर करत का होईना पण संसार हितपर्यंत आणला. तो फक्त तिनंच. तुमचं अण्णा बरोबर आहे, पण जेवढ्या गोष्टी सरळ सोप्या दिसतात तेवढ्या नसत्यात हो. नसत्यात. काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी कामून आलंय? आता काय बोलत होता व? काय नाही, शुभबद्दल काय काय बोलत होता? 2 जण मिळून काय प्रेमाबद्दल बोलत होता वय? ते बापले का मी सहज गप्पा मारत बसलो होतो. दे चहा दे गारवे. आमचं ट्रम्प तात्या खरंच सुधारलंय की. आई अंबाबाई, माझ्या शुभूच्या आयुष्यात सुद्धा असंच काहीतरी चांगलं घडू दे. त्याला आयुष्यभर साथ देणारी साथीदारी मिळू दे.
मिस कॉल्स? हे बघ आपण ना फक्त चांगले मित्र आहोत. तुझ्या मनात जर माझ्याबद्दल काही गैरसमज असेल ना तर तो प्लीज काढून टाक आणि जा तू इकडनं. सॉरी श्रावणी, नाही बोलू शकत आहे. मला खरंच वाईट वाटलंय. मला नॉर्मल व्हायला थोडा टाइम लागेल. विश्वंभर, बोलवलंस मला? हो, जरा बोलायचं होतं. बोल ना, काय काम आहे? नाही म्हणजे मला शुभविषयी नव्हतं बोलायचं, मग त्या मुलीविषयी बोलायचं होतं. बोल. नंदा काय, तिच्या पत्रिकेमध्ये योग नव्हता म्हणून आपण तिचं लग्न 6 महिने पुढे ढकललं होतं. हो. पण आता 6 महिने व्हायला आलेत तर मी असा विचार करतोय की तिचं लग्न लावून देऊया. अरे वा, छान विचार आहे की. मी उद्यापासूनच मुलगा बघायला सुरुवात करू का? चांगला मुलगा बघू तिच्यासाठी. नाही नंदा, का मुलगा बघायची गरज नाही. म्हणजे? मी बघितलाय मुलगा. हो, कोण आहे? रुद्रप्रताप. इन्स्पेक्टर रुद्रप्रताप. अरे वा, छान छान मुलगा आहे. नंदा का, कसं आहे ना, त्याला मी आधीपासून ओळखतो. मुलगा धाडसी आहे, कर्तबगार आहे, इमानदार आहे कामामध्ये, कधीही कुठली लाच घेतलेली नाहीये, भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये. मला असं वाटतं की त्या मुलीसाठी अगदी परफेक्ट आहे. नंदा का, हा, काय विचारतो? काय वाटते तुला? तुझं काय मत आहे? छान आहे की, मुलगा खरंच छान आहे. पण मला असं वाटतं की एकदा श्रावणीला विचारायला हवं ना. नाही, काही गरज नाही आहे त्याची. योग्य वेळ आली ना की मी सांगेन तिला. बरं, कसं आहे, माझ्याही मनात श्रावणीच्या लग्नाचा विचार येतच होता रे. पण आता तू मनावर घेतलंस म्हटलं की माझं मन हलकं झालं बाबा. ठीक आहे, मग मी बाकीची बोलणी करायला घेतो. ठीक आहे, येऊ. तू आराम कर.